नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दरड कोसळल्याने रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग 2 दिवस बंद। रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता ऐतिहासिक रायगड किल्ला परिसरालाही बसलाय। अतिवृष्टीमुळे किल्ल्यावरील महादरवाजा परिसरात दरड कोसळल्याने पर्यटकांसाठी महत्त्वाचा असलेला पायरी मार्ग 24 आणि 25 जून या 2 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे। सततच्या पावसामुळे डोंगरकड्यांवरील माती सैल झाल्याने रायगड किल्ल्याच्या महादरवाजा परिसरात दरड कोसळली। या दरडीमुळे पायरी मार्गावर मोठ्या प्रमाणात दगड, माती आणि झाडांचा ढिगारा साचलाय। त्यामुळे या मार्गाने प्रवास करणे धोकादायक बनले असून कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने हा मार्ग बंद केला आहे। घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी पाहणी केली। सध्या JCP व अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरू असून मार्ग सुरक्षित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत। रायगड किल्ला पाहण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात। पावसाळ्यात किल्ल्याचे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची संख्या आणखी वाढती आहे। मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले जाते आहे। जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी स्पष्ट केले की पायरी मार्ग बंद असताना कुणालाही या मार्गाचा वापर करण्यास परवानगी दिली जाणार नाही। आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि इतर लागू तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल असे रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी सांगितले। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र।